रीट पिटिशन दाखल करायचंय, त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती। मी काय म्हटलं, प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले। मी काय म्हटलं, SIT स्थापन केलेली आहे, त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा। जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे, दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे। ही मी माझी भूमिका मांडली, माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली। त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं। अरे मी केलं जे मला करायचं होतं, जे मला दिसलं, जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी। तुम्ही तर तोंड शिवून बसला होतात, तुम्ही घातलं होतं शेपूट। मला बोलू द्या पूर्ण। आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले? हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची? त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना, अहो क्लीन चिट दिली त्यांना। हे फार हुशार आहेत सभापती महोदय, हे अनिल परब फार हुशार आहेत, फार मोठे विधिज्ञ आहेत। हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी, मी आल्यापासून मी ऐकते, मी तर नवीन आहे, त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर, इथे काय करत असतील। मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे, ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं। कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब, मीडिया समोर दिलं। तुम्ही ऐकलं नाही का? मग का नाही उत्तर दिलं? सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचं आणि महिलांवरती दादागिरी करायची। मला उत्तर द्यायचंय तुम्हाला। हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली। जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला, बोलू द्या। अरे आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता तेव्हा कुठे जातो शांतपणा? मला सांगायचंय सभापती महोदय, या लोकांमध्ये हिम्मत आहे का? त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं, त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोडला क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली, याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे। अरे मी तर माझी लढाई लढले, मी माझी लढाई लढले आणि लढणार। अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये? हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? सभापती महोदय, मला विचारायचंय, यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला विचारावं। मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देतेय। माझा प्रश्न अनिल परबांना आहे, त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचंय। तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित, माझी जी भूमिका आहे 2 वर्ष जे मी सहन केलंय, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात। एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच। आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी, घाबरत नाही तुम्हाला। तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? सांगते तुम्हाला। आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत हे पण